2-2.5 महिन्याचा ऊस झालेला आहे जवळजवळ हा. बर आतापर्यंत ह्याला कार्बन 10 लिटर, ग्रीन लाईफ ची बॅग 20 किलो 20 किलो एक दिलेली, आणि ब्लॅक गोल्ड दाणेदार बेसल डोस मधून आपण ह्याला दिलेलं आहे. परत एक 25 किलोच्या 2 बॅगा टाकणार आहे. बांधणी केल्यानंतर बांधणी परत एकदा थाप लावणार आहे याला. गेल्या वर्षी मला ह्याच्यातून एक 60 ते 70 टनापर्यंत म्हणजे अपेक्षा होती, पण एक 65 टन ऊस मला याच्यातून मिळालेला आहे. ओके. तर ह्या वर्षी नियोजन आपण अशा प्रकारे केलेलं आहे की आपण कमीत कमी 90 ते 100 टनाच्या हिशोबाने याचं टार्गेट ठेवलेलं आहे. काय फरक आहे ब्लॅक गोल्ड दाणेदार खतामध्ये आणि बाकी दाणेदार खतामध्ये? जी आता आजूबाजूचे तुम्ही जर प्लॉट पाहिले इकडे पण आहेत, तर ह्या ऊसाला काळोखी भरपूर आहे, पानाची रुंदी चांगली, आणि शेंड्यापर्यंत पान जर तुम्ही बघितलं, कुठलंही पान बघा शेंड्यापर्यंत कुठंच पान तारकटलेलं नाही. बरोबर आहे. ग्रीन लाईफ 20 किलो, ब्लॅक गोल्ड 25 किलो आणि कार्बन 5 लिटर, असं जर तुम्ही 2 स्टेप मध्ये जरी एवढं मटेरियल सोडलं तरी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे. 6 ते 7 हजारापर्यंत हा खर्च जातोय. तर हाच रासायनिक करायचं म्हणलं तर पूर्ण रासायनिक जर करायचं म्हणलं तर 12-13 हजारापर्यंत हा खर्च जातो. बरोबर. फुटवा पण भरपूर निघालेला आहे, वाढ पण चांगली आहे. दिलेले प्लॉट आम्ही जागेवर आणलेले आहेत. ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ, युनिटी, तुमचे ग्रीन शिल्ड, बाकीच्या बरेच त्यांचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत, त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना रिझल्ट देतोय. कार्बन आणि ग्रीन लाईफ मुळे काय होते, मुळीची वाढ होती, आणि जे जमिनीमध्ये वेस्टेज आपण सुरुवातीपासून दिलेली खतं आहेत, रासायनिक खतं असू द्या, ती सगळी फिक्स झालेली आहेत, ती फ्लेक्झिबल करण्याचं काम करते, आणि पीक ते अपटेक करायला सुरुवात केल्यानंतर खूप छान प्रकारे त्याचे रिझल्ट दिसून येतात. जर खताची गुण घ्यायला विचार केला तर एक 2250 रुपयाला आज 10-26 झालेलं आहे. त्या खर्चाच्या मानाने पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. आजकाल आपण पाहतोय इतक्या प्रमाणात भेसळ झालेली आहे. मला काही अनुभव येतात, काही लोक अशी डुप्लिकेट खतं मार्केटमध्ये येतात, पण त्यांनी बिनकामाच्या शेतकऱ्यांचे पैसा हा वाया जातोय, वेस्ट जातोय, पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत. आज ब्रँडेड कंपनीच्या नावाने दुसऱ्या इतर कंपन्या आहेत ज्या डुप्लिकेट, त्या इतर कंपन्या असे पॅकिंग करून खतं मार्केटमध्ये आणतात, पण त्याचा रिझल्ट बसत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी, सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. यावर्षी 100 टन ऊस 100% म्हणजे निघालाच पाहिजे, त्या पद्धतीने नियोजनच आहे. आणि आपण जर बघितलं ऊसात पाहिलं तर तुम्ही फुटव्यांची संख्या एका डोळ्यामध्ये 10 ते 12 ऊस, ती बी जोमाने वाढलेले ऊस आहेत. रासायनिक मध्ये जी पिकाला पाणी शॉर्टेज झालं किंवा पाणी कमी जास्त झालं तर जी एक मुरकोटा प्रकार आहे, बरोबर, तो जो येतोय तो आपल्या याच्यामध्ये येत नाहीये, आणि रिझल्ट खूप छान दिसत आहेत. बघा ना हो, हे बघा, हे असं पूर्ण भुसभुशीत झालेलं आहे सगळं, माती मऊ झालेली आहे एकदम. तुम्ही हाताने सहज उकरू शकता. खूप जास्त प्रमाणात खतं दिली आणि भरपूर प्रमाणात तुम्ही रासायनिक खतांचा वापर केला म्हणजे ॲव्हरेज भेटणार असं मुळीच नाहीये. थोड्या खतावरती कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न सुद्धा गाठू शकता. पिकाला जी गरज आहे तेवढीच जर खतं आपण दिली त्याला, किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असणारी खतं आहेत ती जर आपण पिकाला अवेलेबल करून देता आली तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक कार्बनची 100% आपल्याला गरज आहे, आणि त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे. की जमिनीमध्ये भरपूर प्रकारची आपण खतं टाकतो, काही फॉस्फरस मध्ये भरपूर खतं ही लॉक होऊन जातात, बरोबर, आणि ती जमिनीमध्ये तशीच राहतात. आणि शेतकऱ्यांच्या लक्षात येत असेल की आपण पाणी देत असताना जमिनीला असा पांढरटपणा येतो, थर येतो क्षारांचा, म्हणजे तो खतं तुमची फिक्स झालेली आहेत, ती मातीतून पिकाला ती काय घेता येत नाहीत. तर कार्बनची मुख्य टेक्नॉलॉजी अशीच आहे की जमिनीमधली तुमची ऑलरेडी जी आहेत पीक खतं ती पिकाला कशी अवेलेबल करून देता येतील, आणि त्याचा पूर्ण वापर पिकाला होईल, त्याच्या वाढीवर होईल, उत्पन्न होईल, आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचे हे फायदे आहेत. ऊस कमीत कमी 6 ते 7 फूट ऊस वाढलेला आहे. अरे बापरे, किती कांड्यांवर गेलाय तरी. ही तरी तोंडाची बाजू. आता ह्याला 1-2 ते 3 कांड्या सुटलेल्या आहेत काही ठिकाणी. असा दांडा अगोदर मिळायचा का आपल्याला? नाही, एवढ्या कमी दिवसात खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ आहे. ऊसच फुटवा असा आहे आणि वाढ एवढी जोमदार आहे की एवढी माती त्याला कमी पडेल. हा ऊस पडण्याची शक्यता राहणार आहे.
नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव सचिन विजय राणे, राहणार जवळ अर्जुन, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आता आपण बघू शकतोय हा ऊस किती आहे? हा ऊस 1 एकर ऊस आहे. 1 एकर आहे का? हं. बर बर. व्हरायटी कोणती? 265 आणि खोडवा आहे हा. खोडवा आहे का? हा. हा, बघू शकतो आपण. आता गेल्या वर्षी मला ह्याच्यातून एक 60 ते 70 टनापर्यंत म्हणजे अपेक्षा होती, पण एक 65 टन ऊस मला याच्यातून मिळालेला आहे. ओके. तर ह्या वर्षी नियोजन आपण अशा प्रकारे केलेलं आहे की आपण कमीत कमी 90 ते 100 टनाच्या हिशोबाने याचं टार्गेट ठेवलेलं आहे. ह्या ऊसाला आता मार्च मध्ये तुटलेला ऊस आहे. एप्रिल मे म्हणजे 2-2.5 महिन्याचा ऊस झालेला आहे जवळजवळ हा. बर. आतापर्यंत ह्याला कार्बन 10 लिटर, ग्रीन लाईफची बॅग 20 किलो 20 किलो एक दिलेली आणि ब्लॅक गोल्ड दाणेदार बेसल डोस मधून आपण ह्याला दिलेलं आहे. किती टाकले 20 ते किलो. दाणेदार? 20 किलो 25 किलोची बॅग आहे ना? 25 किलोची बॅग टाकलेली आहे. किती? 4 2 बॅगा टाकलेल्या आहेत त्याला 2 बॅगा टाकल्या का? सुरुवातीच्या स्टेपला. आता दुसऱ्यांदा परत एकदा परत एक 25 किलोच्या 2 बॅगा टाकणार आहे. बांधणी केल्यानंतर बांधणी परत एकदा थाप लावणार आहे याला. अच्छा. आता मला सांगा, आज जर बघितलं तर प्रचंड म्हणजे खूप विविध प्रकारचे बाहेरचे खत आहे. काय फरक आहे ब्लॅक गोल्ड दाणेदार खतामध्ये आणि बाकी दाणेदार खतामध्ये? जी आता आजूबाजूचे तुम्ही जर प्लॉट पाहिले हा इकडं पण आहेत, तर ह्या ऊसाला काळोखी भरपूर आहे, पानाची रुंदी चांगली आणि शेंड्यापर्यंत पान जर तुम्ही बघितलं, कुठलंही पान बघा शेंड्यापर्यंत कुठंच पान तारकटलेलं नाही. बरोबर आहे. आणि पाणी दिल्यानंतर साधारण जी त्याला रिझल्ट बसला एक 8 ते 10 दिवसामध्ये फुल काळोखीला ऊस आलेला आहे आणि जास्तीत जास्त फुटवा पण भरपूर निघालेला आहे. वाढ पण चांगली आहे. म्हणजे एकदम अप्रतिम रिझल्ट मिळाले ब्लॅक गोल्ड. खूप चांगले रिझल्ट आहेत. आम्ही इथून मागे तरकारीवरती भरपूर प्रयोग केले होते. तर तरकारीला गेलेले प्लॉट आम्ही जागेवर आणलेले आहेत. ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ, युनिटी, तुमचे ग्रीन शिल्ड, बाकीच्या बरेच त्यांचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत. त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना रिझल्ट देतोय. आम्ही असं ठरवलं की ऊसावरती एकदा रिझल्ट घेऊन बघायचे. तर ऊसावर खूप तुफान प्रकारे रिझल्ट बसलेला आहे आणि मला पहिल्यांदाच इकडं एवढ्या प्रमाणात पिकावरती रिझल्ट दिसतोय कार्बन आणि ग्रीन ऊसामध्ये. लाईफचा. कार्बन आणि ग्रीन लाईफचा. आता मला हे सांगा, कार्बन आणि ग्रीन लाईफ कसं पाट पाण्याने दिलं होतं का तुम्ही? पाट पाण्याने दिले. 200 लिटर बॅरलला कार्बन 5 लिटर टाकलं. ग्रीन लाईफ 4 किलो 20 किलोची बॅग 20 किलो आणि युनिटी 1 लिटर टाकलेलं होतं. अच्छा. त्या पद्धतीने करून पाट पाण्याद्वारे दिलेले आहे. अच्छा. काय फरक जाणवतो कार्बन ग्रीन लाईफ सोडल्यानंतर प्लॉट मध्ये? कार्बन आणि ग्रीन लाईफ तुम्ही दिल्यानंतर ऑलरेडी पिकामध्ये जमिनीमध्ये भरपूर अन्नद्रव्य आहेत, पण ते आपटेक पीक करत नाही. कार्बन आणि ग्रीन लाईफ मुळे काय होते, मुळीची वाढ होती आणि जे जमिनीमध्ये वेस्टेज आपण सुरुवातीपासून दिलेली खतं आहेत, रासायनिक खतं असू द्या, ती सगळी फिक्स झालेली आहेत. ती फ्लेक्झिबल करण्याचं काम करते आणि पीक ते आपटेक करायला सुरुवात केल्यानंतर खूप छान प्रकारे त्याचे रिझल्ट दिसून येत आहेत. अच्छा. म्हणजे तुम्ही भरपूर प्रकारचे, आता तुमचं स्वतःच कृषी सेवा केंद्र आहे. हो. तुम्ही भरपूर खतं वापरले असेल, औषध लिक्विड, पण कार्बन सारखा रिझल्ट नाही. आज जर खताची गुण घ्यायला विचार केला तर एक 2250 रुपयाला आज 10-26 झालेलं आहे. बरोबर. तर 2 ते 3 बॅग कुणी झालं तरी ऊसाच्या डोसला टाकतोय तर तो खर्च वाढतोय आणि त्या खर्चाच्या मानाने पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. आजकाल आपण पाहतोय इतक्या प्रमाणात भेसळ झालेली आहे. मला काही अनुभव येतात, काही लोक अशी डुप्लिकेट खतं मार्केटमध्ये येतात, पण त्यांनी बिनकामाच्या शेतकऱ्यांचे पैसा हा वाया जातोय, वेस्ट जातोय, पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत. आज ब्रँडेड कंपनीच्या नावाने दुसऱ्या इतर कंपन्या आहेत ज्या डुप्लिकेट, त्या इतर कंपन्या असे पॅकिंग करून खतं मार्केटमध्ये आणतात, पण त्याचा रिझल्ट बसत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी, सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा आणि मी तर म्हणतो ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचा आवर्जून एकदा वापर करा. एकदा तुम्ही रिझल्ट घेतल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर तुम्ही वारंवार ते शेतामध्ये तुमच्या वापर करणार आहात, याची मी पूर्ण गॅरंटी देतो. म्हणजे यावर्षी 100 टन ऊस फिक्स आहे का? ह्या वर्षी 100 टन ऊस 100% म्हणजे निघालाच पाहिजे, त्या पद्धतीने नियोजनच आहे. आणि आपण जर बघितलं ऊसात पाहिलं तर तुम्ही फुटव्यांची संख्या एका डोळ्यामध्ये 10 ते 12 ऊस ती बी जोमाने वाढलेले ऊस आहेत काय. आणि इथं आता काय काय जागेवर 1-2 कांड्या सुटायला लागल्यात. कांड्यांची लांबी पण अशी चांगली आहे,
सुरुवातीची जी काढली आहे बुडक्यातली तीच साधारण एक विथीच्या आसपास पडते. हो ना, हम्म. म्हणजे फुटवा एक नंबर आहे. हा, फुटवा एक नंबर आहे. तरी किती फुटवे आता असतील? तुम्ही इकडे या. हा, हा. आता ही जी आहे ह्या अशा पद्धतीने ऊसाचं हे आहे. अजून ह्याला पुन्हा एकदा एक आपण बेसल डोस मध्ये ब्लॅक गोल्ड हा. 25 किलोची बॅग आणि कार्बन 5 लिटर, युनिटी 1 लिटर असं बॅरल मधून आपण देणार आहोत त्याला. तर दुसऱ्यांदा एक त्याचा परत डोस होईल. अच्छा, म्हणजे तुम्ही समाधानी हे शेड्यूल वापरून? हा, मी समाधानी आहे आणि मी तरकारीमध्ये तर भरपूर लोकांना अनुभव आहे. काय फरक आहे रासायनिक आणि या तंत्रज्ञान मध्ये? रासायनिक मध्ये जी पिकाला पाणी शॉर्टेज झालं किंवा पाणी कमी जास्त झालं तर जी एक मुरकोटा प्रकार आहे, बरोबर, तो जो येतोय तो आपल्या याच्यामध्ये येत नाहीये आणि रिझल्ट खूप छान दिसत आहेत. पूर्ण पिकाला काळोखी, मुळीची वाढ. आता ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे उकरायला काही नाही, मला दाखवलं असतं. पांढरी मुळी जी आहे, बघा ना, हे बघा, हे असं पूर्ण भुसभुशीत झालेलं आहे सगळं. माती मऊ झालेली एकदम. तुम्ही हाताने सहज उकरू शकता. किती तरी 40 डिग्री तापमान आहे. 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान असून सुद्धा एवढा प्लॉटला ह्या पानावरती कुठंच असं तुम्हाला तार काढलेलं पान दिसणार नाही शेवटपर्यंत. आणि 2.5 महिन्याचा आहे फक्त प्लॉट. आणि फक्त 2.5 महिने, ऊस तुटून 2.5 महिने झालेले आहेत. म्हणजे एकदम बेस्ट रिपोर्ट भेटले बेस्ट आपल्याला. रिपोर्ट आहेत. हे सर्व श्रेय कार्बन, ग्रीन लाईफ आणि ब्लॅक गोल्ड? हो, 100%. म्हणजे काय वापरलं पाहिजे सुरुवातीला दाणेदार मध्ये? स्टेज नुसार सांगा आता मला. सुरुवातीला ज्यावेळेस ऊस लागवड करता काय दिलं पाहिजे? ऊस लागवड करत असताना तुम्ही एखादी एनपीके ची बॅग घ्या, 15-15 घ्या किंवा 10-20 घ्या. त्याच्यामध्ये ब्लॅक गोल्ड 25 किलोची एक बॅग घ्या आणि बेसल डोस मधून तुम्ही त्यात पावडर फॉर्म मध्ये आपलं ग्रीन लाईफ येते, ते जरी त्याच्यामध्ये घेतलं कोटिंग तरी चालेल. आणि बेसल डोस करून तुम्ही त्याचा वापर करू शकता. खूप जास्त प्रमाणात खतं दिली आणि भरपूर प्रमाणात तुम्ही रासायनिक खतांचा वापर केला म्हणजे ॲव्हरेज भेटणार असं मुळीच नाहीये. थोड्या खतावरती कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न सुद्धा गाठू शकता. पिकाला जी गरज आहे तेवढीच जर खतं आपण दिली त्याला, किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असणारी खतं आहेत ती जर आपण पिकाला अवेलेबल करून देता आली तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक कार्बनची 100% आपल्याला गरज आहे आणि त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे. सोबत ग्रीन लाईफ. सध्या परिस्थिती अशी आहे की जमिनीमध्ये भरपूर प्रकारची आपण खतं टाकतो. काही फॉस्फरस मध्ये भरपूर खतं ही लॉक होऊन जातात. बरोबर. आणि ती जमिनीमध्ये तशीच राहतात. आणि शेतकऱ्यांच्या लक्षात येत असेल की आपण पाणी देत असताना जमिनीला असा पांढरटपणा येतो, थर येतो क्षारांचा. म्हणजे तो खतं तुमची फिक्स झालेली आहेत ती मातीतून पिकाला ती काय घेता येत नाहीत. तर कार्बनची मुख्य टेक्नॉलॉजी अशीच आहे की जमिनीमधली तुमची ऑलरेडी जी आहेत खतं ती पिकाला कशी अवेलेबल करून देता येतील आणि त्याचा पूर्ण वापर पिकाला होईल, त्याच्या वाढीवर होईल, उत्पन्न होईल आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचे हे फायदे. ऑर्गॅनिक कार्बनचे हे फायदे आहेत. आपटेक वगैरे सर्व होणार. आपटेक जबरदस्त होत. पूर्वीचे खतं टाकलेले सगळे. पूर्वीची खतं जी तुमची मातीमध्ये अशीच वेस्ट पडून आहेत ती ऑर्गॅनिक कार्बन मुळे तुमची पिकांना अवेलेबल होतात. अच्छा. आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल होतो? जमिनीत जीवाणूंची संख्या खूप चांगल्या प्रमाणे वाढलेली आहे. आणि कुठेही तुम्ही असं उकरून बघा, हाताने सहज माती निघते. ऊस कमीत कमी 6 ते 7 फूट ऊस वाढलेला आहे. अरे बापरे, किती कांड्यांवर गेलाय तरी? ही तरी तोंडाची बाजू. आता ह्याला 1, 2 ते 3 कांड्या सुटलेल्या आहेत काही ठिकाणी. आतमध्ये पण तसंच आहे, नाही तर कोणी म्हणेल बाबा हात समोरचा प्लॉट आहे. म्हणजे एक सारखा युनिफॉर्म. आपण जर खाली कॅमेरा केला, हे बघा ना, हा बघा दांड बघा. असा दांड अगोदर मिळायचा का आपल्याला? नाही. एवढ्या कमी दिवसात खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ आहे. आणि आताच कांडी साधारण एक वितीच्या आसपास कांडी पडलेली ह्याला. 3-3 कांड्या. काही वेळेस बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीला ऊसाच्या 2 ते 3 कांड्या आहेत. बरोबर. चुकीच्या खत बेसल डोस किंवा जास्ती प्रमाणात तणनाशकाचा वापर, तर कांड्यांची साईज हे साधारण 2 ते 3 इंचाची पडते. म्हणजे ऊसाचं मूळ खरं नुकसान तिथंच होत असतं. तर ते नुकसान टाळण्यासाठी आम्ही सुरुवातीला तणनाशकाचा वापर जास्त प्रमाणात एकदा तणनाशक वापरलेलं आहे. बरोबर. आणि नंतर कल्टिवेटर आत मारून मध्ये 2दा फिरवणी केलेली आहे त्याची. त्याच्यामुळं
माती व्यवस्थित लागलेली आहे. हम्म. पाणी पाण्याने गेल्यासारखं होतंय आणि दोन्ही बाजूला सारख्या प्रमाणात माती लागली जाते आणि बांधणीच्या अवजाराने काय होतं, इकडं तिकडं अवजार गेल्यामुळं पाणी माती व्यवस्थित लागत नाही आणि पाणी व्यवस्थित जात नाही पुढं. ओके, म्हणजे आतापर्यंत तुम्ही सुरुवातीला 2 बॅग ब्लॅक गोल्डच्या नंतर परत 2 बॅग बांधणीला, अशा 4 हो. बॅग 4 बॅग दिलेले आहेत आणि आणि अजून एक शेवटच्या बांधणीला पण अजून एक पुढच्या महिन्यामध्ये डोस भरणार. जून एंडिंगला ते जुलै स्टार्टिंग पर्यंत आपण त्याला अजून एकदा डोस भरून मातीची भर देणार आहे थोडीशी. ब्लॅक कारण गोल्डचा. आता ऊसच फुटवा असा आहे आणि वाढ एवढी जोमदार आहे की एवढी माती त्याला कमी पडेल. हा ऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. ग्रीन लाईफ 20 किलो गेलेले आतापर्यंत, बरोबर? हा आणि कार्बन 20 लिटर गेलेले. ग्रीन लाईफ 20 किलो एकदा बेसल डोस मध्ये दिले आणि बेसल बॅरल मधून 20 किलो दिलेले आपण. तर आपण शेतकऱ्यांना काय संदेश कसा द्याल? संदेश देईल की बाबा तुम्ही सुरुवातीला कमी प्रमाणात जरी केलं, माझं प्रमाण जरा जास्त जरी असलं तर मला रिझल्ट बी तसे आहेत, पण तुम्ही थोडं जरी वापरलं तरी तेवढे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहेत. ग्रीन लाईफ 20 किलो, ब्लॅक गोल्ड 25 किलो आणि कार्बन 5 लिटर असं जर तुम्ही 2 स्टेप मध्ये जरी एवढं मटेरियल सोडलं तरी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आज समाधानी आहे? खूप समाधानी आहे. खर्च कसा आहे आपला? खर्च साधारण 6 ते 7 हजारापर्यंत हा खर्च जातोय. तर हाच रासायनिक करायचं म्हणलं तर पूर्ण रासायनिक जर करायचं म्हणलं तर 12-13 हजारापर्यंत हा खर्च जातो. बरोबर. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे रिझल्ट मिळालेले आहे. हो. आज आपण जर बघितलं तर ऊसाला फुटव्यासाठी वेगळं, दांड होण्यासाठी वेगळं, पत्तीसाठी वेगळं, तसं इकडं कार्बन ग्रीन लाईफ फक्त. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सचिन विजय राणे, राहणार जवळ अर्जुन. माझं कृषी सेवा केंद्र आहे जवळ अर्जुन बस स्टॉपला, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9767 00 9826 7796 7796 56 30 91. चालते. धन्यवाद सर. धन्यवाद.